स्वागत आहे तुमचं लॉंग व्हिडिओजमध्ये. आतापर्यंत जर तुम्ही शॉर्ट व्हिडिओ बघितले असतील तर तुम्हाला माहितीच आहे आम्ही आहोत 9 दिवसाच्या लॉंग ट्रिपवरती आणि आम्ही जात आहोत. सगळ्यात पहिले आम्ही युटाला जातोय आणि त्यानंतर आम्ही जाणार आहोत एका खूप मोठ्या अशा नॅशनल पार्कला. त्याचं नाव आहे येलोस्टोन नॅशनल पार्क. हे जगातलं वन ऑफ द युनिक लोकेशन्समध्ये येतं, जे फार रेअरली तुम्हाला इतर ठिकाणी बघायला मिळेल. आता ते तुम्हाला पुढे व्हिडिओजमध्ये कळेलच काय आहे काय नाही, ते मी आत्ता सगळं एक्सप्लेन नाही करत बसत. पण आम्ही आत्ता घरून निघालो आहोत, एअरपोर्टकडे जातो आहे. आम्ही एअरपोर्टच्या जवळ गाडी पार्क करणार आहोत पुढच्या 9 दिवसांसाठी आणि मग आमची ट्रिप पुढे कंटिन्यू होईल. सो आत्ता आम्हाला पोचायला आहे अराऊंड 50 मिनिट एअरपोर्टला पोचायला. मी तुम्हाला डायरेक्ट भेटते आता पुढे आम्ही पार्किंग स्पॉटला गेल्यानंतर. सो आम्ही आलो आहोत आमच्या पार्किंग स्पॉटच्या इथे. द पार्किंग स्पॉट 2. इथं आता आम्हाला आमचं ते कोड दाखवायचं आहे आणि जाऊन गाडी पार्क करायची आहे. त्यांनी आम्हाला सांगितलं आहे AA ठिकाणी पार्क करा. सो हिअर वी आर. AA पुढे जावं लागेल तुला. ओके, आता आम्ही गाडी पार्क केली आहे. आता आम्हाला आमचं सामान काढायचं आहे आणि त्यांची गाडी येते आम्हाला पिक करायला, जी आम्हाला आता एअरपोर्टला घेऊन जाईल. आम्ही गाडी इकडे पार्क केली आहे. त्यांच्या अशा येल्लो बसेस असतात. आता त्या बाजूने एक येते, मला वाटतं ती बस बहुतेक आम्हाला पिक करेल. अरे नाही, ती पण चालली, माहीत नाही. येईल त्यांची बस आम्हाला पिक करायला. आमचं एवढं सामान आहे. 1 चेक इन बॅग आहे, 3 कॅबिन बॅग आहेत, प्लस 3 आमच्या बॅकपॅक आहेत. सो 9 days ऑफ ट्रिप. सो या लॉट ऑफ स्टफ. ही बस येते आम्हाला पिक करायला. चला, हे असं कार्ड देतात ते, तिथं आपली गाडी पार्क केलेली असते, म्हणजे येताना ते परत आपल्याला इथेच सोडतात. बापरे, इट्स ओके. आम्ही आत्ता पोहोचलो आहे एअरपोर्टला. महेश चेक इन करतो आहे. आम्ही ॲक्च्युली ऑनलाईन चेक इन केलेलं आहे, पण एक बॅग चेक इनची आहे तर त्याच्यासाठीचा टॅग घ्यायचा आहे. इथे ना हे बॅग्सला लावायचे जे टॅग्स असतात ना चेक इन बॅग्सला, ते सुद्धा आपण आपलेच घ्यायचे, आपण आपलेच लावायचे आणि आपण आपलीच बॅग तिकडे नेऊन द्यायची. असं असतं इथे. सो आम्ही टॅग तर लावला बॅगला. आता महेश तिथे जाऊन फक्त ड्रॉप करणार आहे बॅग. आम्ही आत्ता इथे सबवेच्या इथे लंच केला आणि आता चाललो आहे आमच्या गेटकडे. आता आमच्यासोबत जास्त सामान नाही आहे ॲक्च्युली. 3 कॅरी ऑन बॅग आणि 3 बॅकपॅक छोट्या छोट्या, एवढंच आहे. मेन जी चेक इन बॅग होती ती झाली, आता गेली. आता आम्ही चाललो आहे आमच्या सिक्युरिटी चेक इनकडे. आम्ही पोचलो आत्ता आमच्या गेटच्या इथे. मी महेश आणि अंश त्याचं जेवण करतो. ॲक्च्युली आम्ही दोघांनी सबवे खाल्लं, पण त्याला सबवे नव्हता खायचं, मग त्याला चिकफिले दिले आता खायला. अँड आम्ही जात आहोत युटा नावाचं एक राज्य आहे, जिथे सॉल्ट लेक नावाची सिटी आहे. आता सॉल्ट लेक त्या नावातच सगळं आलं. तिथे एक लेक आहे जो संपूर्णपणे मिठाचा आहे. आपल्याकडे पण आहे मला वाटतं गुजरातमध्ये कुठेतरी तसं. तिथे मग मिठाची असं त्यांनी मीठच जमा झालं आहे आणि पूर्ण अशी पांढरी शुभ्र अशी जागा आहे, मोठं मैदान असल्यासारखं आहे. आणि तो जो सॉल्ट लेक आहे ना, त्या लेकमध्ये कुठलीही मासे नाही आहेत किंवा कुठल्याही प्रकारचा प्राणी नाही आहे त्याच्यामध्ये, कारण की ते जगू शकत नाही, कारण की इट इज सो सॉल्टी. सो आत्ता ॲक्च्युली आमची फ्लाईट डिले झाली. आमचं ना पहिली फ्लाईट 1 तास डिले झाली, मग आता आज परत अर्धा तास डिले झाली. सो पहिले आम्ही 1 वाजता निघणार होतो, तर 2 वाजता निघायचं ठरलं. मग आज 2 वाजेची फ्लाईट आता 2:30ची झाली आहे. सो आमच्याकडे एक्स्ट्रा टाईम आहे. बसलो आहे इथे. आमचा आजचा दिवस तसा फार काही नव्हतं. आता एअरपोर्टला पोचल्यानंतर आम्ही आमची कार पिक करणार आहे आणि त्यानंतर सॉल्ट लेकला जाणार आहोत, ते जे नॅशनल पार्क आहे तिथे, आणि त्याच्यानंतर रात्री हॉटेलला जाणार आहे. सो आता भेटते परत आमची बोर्डिंग झाल्यानंतर.
आहे. अंश कुठे आहे? आम्ही बसलोय आता फ्लाईटमध्ये आणि अंश इज व्हेरी एक्सायटेड ना. Like you watch the World Cup on the screen. इथल्या स्क्रीनवरती त्याला फुटबॉलची वर्ल्ड कप मॅच बघता येते. ही इज द मोस्ट हॅपीएस्ट पर्सन राईट नाव. कोणाची मॅच चालू आहे? France versus Norway. फ्रान्स वर्सेस नॉर्वे. There's no. डेल्टावाले फ्री वायफाय पण देतात. दॅट्स नाईस. So I can आणि connect right now. हेडफोन पण मिळालेत आम्हाला. वी कॅन वॉच मूवी, ही कॅन वॉच मॅच. अँड मी आहे आत्ता वर्ल्ड सिनेमामध्ये. इथे आहे 3 इडियट्स अँड छावा, दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे, हम तुम. एवढे जुने मूवी कोण दाखवतो? लापता लेडीज हे सगळे बघितलेले मूवीज आहेत. बट एनिवे हिंदी मूवी तर सगळे बघितलेलेच होते, त्यामुळे मी म्हटलं चला आता इंग्लिश मूवी बघूया. म्हणून मी बघितला ॲनाकोंडा. 2025चा मूवी आहे. चांगला टाईमपास मूवी आहे. जर तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघा. बाय द वे या 3 तासाच्या फ्लाईटमध्ये स्नॅक्स आणि ड्रिंक्स पण सर्व केले होते. ड्रिंक्समध्ये आपलं कोल्ड ड्रिंक्स, कॉफी, टी हे सगळं काही होतं. आणि आम्ही ज्यावेळेस सॉल्ट लेकला पोहोचत होतो ना, त्यावेळेस इतका भयंकर असं काळे ढग लागले होते. म्हणजे सगळ्या फ्लाईटमधले लोक थोडीशी घाबरल्यासारखी झाली. पण ज्यावेळेस आम्ही त्या धुक्यातून किंवा त्या धुरातून बाहेर पडलो, त्यावेळेस आमच्या मागच्या सीटवर बसलेल्या लोकांनी आम्हाला सांगितलं की सॉल्ट लेक सिटीमध्ये वाईल्ड फायर चालू झालं आहे, जे डोंगरांमध्ये लागलं आहे आणि त्यामुळे हे सगळे ढग असे काळे झालेत. इट वॉज प्रिटी स्केरी सिच्युएशन. पण ना, आणि बाय द वे फ्लाईटच्या आतमध्ये असा धुराचा वास येत होता. सो काही कळतच नव्हतं. सगळा बाहेर अचानक अंधार झाला आणि मग नंतर कळालं की ते वाईल्ड फायर चालू आहे, त्यामुळे ते सगळं असे काळे ढग तयार झाले. आणि त्याशिवाय आम्हाला हे सॉल्ट फील्ड्स किंवा सॉल्ट लेकसुद्धा दिसलेला. त्याच्याही मी काही क्लिप्स इथे ॲड केल्या आहेत. सो आम्ही आहोत आता सॉल्ट लेक सिटीच्या एअरपोर्टवरती. धिस एअरपोर्ट इज ह्यूज. खूप मोठं आहे आणि छान आहे एअरपोर्ट. वेगळं आहे जरा. सॉल्ट लेक सिटीत इथं सगळं असं पांढरं केलेलं आहे त्यांनी. इथे भरपूर रेस्टॉरंट्स आहेत. म्हणजे एवढे ऑप्शन्स ना, मला असं वाटतं जसं काही मॉलमध्ये आहोत आपण. इतके सारे फूड ऑप्शन्स आहेत इथे अवेलेबल. अँड एअरपोर्ट इज ऑल्सो रिली गुड. आता आम्ही चाललो आहे आमच्या रेंटल कारकडे. तर पहिले आम्हाला बॅग कलेक्ट करायची आणि त्यानंतर मग रेंटल कारकडे जायचं आहे. यांचं बॅगेज क्लेम कुठं आहे बाबा? आम्ही किती वेळचे चालतोच आहे. हे फायनली इकडे. आमचा बॅगेजचा जो नंबर आहे तो 8 असणार आहे, कॅरासोल. सो वी हॅव टू गो देअर. डेल्टा एअरलाईन. आमची बॅग ऑलरेडी आलेली आहे. आम्ही जस्ट इथे पोहोचलो आणि बॅग ऑलरेडी इथे आहे. तर एअरपोर्टला पण रेंटल कारचं आहे पिकअपचं, पण आम्ही जे बुक केलं आहे ना ते एअरपोर्टमधलं नाही आहे. सो त्यांची शटल असते. इथे बघा रेंटल कार्स लिहिलेले. तिकडं जायचं आहे आम्हाला खाली. फॉक्स कंपनीच्या कडून गाडी बुक केलेली आहे. सो आम्हाला मिळाली आहे ह्युंदाईची. हे कोणतं मॉडेल आहे? सॉल्यूस ह्युंदाई खूना. ह्युंदाई खूना. इट्स अ मिड साईज SUV. आम्ही निघालो आता. आणि ही कार आता थोडं नवीन थोडंसं वेगळं वाटतं, पण छान कार आहे, वेगळीच आहे. इकडे अशी म्हणजे एकदम मोठी पण नाही, एकदम छोटी पण नाही, मीडियम मिड साईज कार आहे.
इथे माउंटेन्समध्ये आग लागली आहे आणि त्याच्यामुळे हे असे काळे ढग तयार झालेत. वाईल्ड फायर इथे तिकडच्या पण बाजूला तुम्हाला खूप असं आता ना हे कारमधून ॲक्च्युली व्यवस्थित येत नाही आहे, पण तिकडे पण खूप असं ते धूर 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 सारखं झालं आहे. तो आपण आता ऑफिशियली एंटर केला आहे सॉल्ट लेक पार्कच्या मध्ये आणि आता पुढे गेल्यानंतर आपल्याला एक्झॅक्ट व्ह्यू बघायला मिळेल. इथे पार्किंग लॉटमध्ये एंटर करायच्या आधी तुम्हाला $10 तिकीट काढावं लागतं. ते पार्किंगसाठीचं तिकीट आहे, त्याशिवाय तुम्हाला काही वेगळे चार्जेस भरायची गरज नाही. आणि जे $10 तिकीट आहे ते त्या दिवसापुरतंच व्हॅलिड आहे. एकदा का तुम्ही पार्कमधून बाहेर गेलात तर तुम्हाला परत तिथे फ्रीमध्ये पार्किंग करता येत नाही. तर आम्ही गेलो होतो इथल्या व्हिजिटर सेंटरमध्ये. खूपच छोटंसं असं व्हिजिटर सेंटर आहे. एक TV तिथे चालू होता ज्यावरती सॉल्ट लेक कसा तयार झाला, त्याची काय हिस्ट्री आहे असं वगैरे वगैरे त्यांनी इन्फॉर्मेशन सांगितलेली, विच वॉज प्रिटी कूल. आणि त्यानंतर ऑफकोर्स आता व्हिजिटर सेंटरमध्ये जी इन्फॉर्मेशन असते तिथल्या लेकबद्दल, तिथल्या प्राण्यांबद्दल आणि इतर काही गोष्टींबद्दल ते सगळं इथे काय होतं. तिथं आम्ही थोडाफार टाईमपास केला आणि मग बाहेर गेलो. आणि तिथे बाहेर पडल्यानंतर जे प्रचंड वारं सुटलं होतं, म्हणजे त्या पर्टिक्युलर ठिकाणी मी तुम्हाला सांगते 45 माइल्स पर आवर म्हणजे 72 किलोमीटर पर आवरनी ते वारं वाहत होतं. आय डोंट नो हे व्हिडिओ बघून तुमच्या लक्षात येत आहे की नाही, पण तिथे मला असं लिटरली वाटत होतं जर आम्ही थोडा वेळ अजून थांबलो असतो किंवा अजून जर थोडा वाऱ्याचा वेग जर जास्त असता ना तर तिथे माणसं पण उडून गेली असती. आणि तो लेक तर तुम्ही बघूच शकता, तो लेक नव्हता वाटत, तो समुद्र वाटत होता. त्या वाऱ्यामुळे त्या पाण्याची असे लाटा तयार झाल्या होत्या, जसं काही समुद्राच्या लाटा तयार झाल्यात. आणि इथे महेश आणि अंश एका कॉर्नरवरती उभे होते लिटरली. म्हणजे आता इथे तर बघा, अंश असं वाटेल थोडंसं जर अजून वारं असं उडूनच जाईल, जोक्स अपार्ट. बट या पाण्यामध्ये ना तुम्हाला स्विमिंग करता येतं. स्विमिंग करायची गरजच नाही, तुम्ही याच्यावरती तरंगता, कारण की इट इज व्हेरी सॉल्टी वॉटर. आता इथे त्यांनी एक्सप्लेन केलं की ते पाणी इतकं सॉल्टी काय. बाय द वे हा जो लेक आहे ना हा जगातला सेकंड सॉल्टीएस्ट पाणी असलेला लेक आहे, ज्याच्यामध्ये 25% सॉल्ट आहे. डेड सी जो आहे त्याच्यामध्ये 33% सॉल्ट आहे. आणि हा लेक सॉल्टी का आहे तर इथे ना 3 नद्यांचं पाणी येऊन मिळालं आहे, पण हे पाणी दुसरीकडं कुठेच जाऊ शकत नाही, ते तिथेच राहतं आणि त्या पाण्याचं इव्हॅपोरेशन होतं. त्यामुळे जे क्षार असतात ते त्या पाण्यामध्येच राहतात आणि त्यामुळे तिथलं पाणी खूप जास्त खारट झालं आहे. खूप विंडी आहे इथे, बाप रे. आता आम्ही तिथे होतो लिटरली म्हणजे उडून जाऊ शकतो एवढं जोराचं वारं सुटलेलं आहे. आणि आत्ता इथे वारं लागत नाही आहे कारण की या बाजूला ना मोठे मोठे दगड आणि थोडंसं असं बॉलसारखं तयार झालं आहे. आता पुढे गेलं ना की परत ती विंड असणार आहे आणि मला काही बोलता येणार नाही. मी व्हिडिओ चालू ठेवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता बघा माझे केस उडायला लागले आणि आता पुढे गेलं की वारंच वारं. या इकडे बिलकुल वारं आम्ही जे वेदर एक्सपेक्ट केलं होतं तसं बिलकुलच नाही आहे. खूप गरम, खूप ऊन आणि संध्याकाळी इथे खूप बग्स असतात असं आम्ही ऐकलेलं. इथे आलो आहे तर क्लाउडी आहे आणि खूप जास्त वारं आहे, म्हणजे तुम्ही लिटरली उभा पण नाही राहू शकत आहे लेकच्या जवळ तुम्ही जाऊ शकता, पण आम्ही आत्ता जात नाही कारण की इतकं प्रचंड जास्त वारं आहे, असं वाटतं जसं काय उडून जाईल माणूस आता त्या वाऱ्यामध्ये, खूप जास्त. नंतर आम्ही विचार केला की आता आजपर्यंत आलोच आहोत तर त्या वाऱ्याला सहन करत त्या लेकपर्यंत जाऊया. पण त्या लेकच्या इथे इतका घाण वास येत होता, अनबिलिव्हेबल. आणि सॉल्ट लेक सिटीमध्ये तुम्ही लेकच्या बाजूला कुठेही जा, सगळीकडे असाच घाणेरडा वास येतो. हे जे समोर आहे जे दिसतंय ना ते, आणि ते मायनिंगचं आहे आणि त्यांनी इथे त्याची पूर्ण माहिती दिली आहे की त्यांचं म्हणजे ते काय काय मायनिंग करतात, कसं करतात. सो इथे असं सगळं इन्फॉर्मेशन आहे, तुम्ही इथे त्यांचं बघू शकता. आणि इथं समोरच आहे ते, अगदी समोर. पण ना मी तुम्हाला मेन दाखवते. आता हे तर त्यांचं ते स्टेप्स सांगितल्यात त्यांनी की ते कशा पद्धतीने मायनिंग करतात, कसं करतात वगैरे वगैरे. पण मी एकदम फायनल इन्फॉर्मेशन तुम्हाला सांगते. आतमधलं फॅक्टरीमधलं दाखवलं आहे त्यांनी.
यू कॅन सी धिस ओव्हर देअर. ते आता ॲप्रॉक्सिमेटली ॲन्युअल प्रोडक्शन त्यांचं बघा 3 लाख टन कॉपर, 4 लाख आउन्स ऑफ गोल्ड, 4 मिलियन आउन्स ऑफ सिल्वर, 30 मिलियन पाऊंड्स ऑफ काय आहे ते? Molybdenum. अरे देवा, मला नाही माहिती काय. 1 मिलियन टन्स ऑफ सल्फ्युरिक ॲसिड. Annual production. केवढं मोठं असणार आहे Copper ते. is 99% pure. हो, द कॉपर इज 99.99% प्युअर. What happened to that 0.01%? आम्ही आता निघालो आहोत आमच्या हॉटेलवरती. मी तुम्हाला भेटते उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.